चांगलं असं लाल होईपर्यंत भाजले. आता हे आता वास चांगला सुटला. भाजला असं भाजून घेतलंय ना. आता जरा भाजला असं चांगला खरपूस चांगला म्हणजे भाजल्यामुळे असं कच्चा लागत नाही मधून बाकू. त्यासाठी चांगला आधीच मंद आचेवर भाजून घ्यायला. प्रकारे रवा भाजून घेतला आपल्या करंजाच्या बाकरासाठी. मस्तपैकी छान असा भाजला साजूक तुपामध्ये. थोडं तूप टाकूया आणखी. जेवढा लाल येईल तेवढी करंजी छान लागत, चवदार खायला चविष्ट लागत करंजी अशी. असा कच्चा पण असा वास येत नाही, उरट वास येत नाही चांगलं भाजल्यामुळे. आता काढून घेऊन आपण ते साहित्य तळून घेऊया तुपामध्ये. तीळ भाजून घेऊ. थोडे तीळ भाजून घेतलेत. आता मी बारीक गॅस करून असे तीळ भाजून घ्यायचे. काजू बरोबरच काजू बदाम बरोबरच तीळ टाकायचे थोडेसे. तर काजू पण ठेसून घेतले. तर तीळ भाजून घेते बारीक गॅसवर. आता काजू आपला मोठाड काढले तर मिक्सरमधून थोडेसे काजू पुढे ठेसून घेतले तर मोठाड काजू झाड टाकते. म्हणजे गॅसवर घेते. तर असे जर आपण कच्चे टाकले काजू बदाम तर 8-4 दिवस अगर 15 दिवस जरी राहिले तर खोट वास यायचा नाही. छान लागतं खायला. काजू आहेत ना ते किती दिवस तेलाचे दही तुपाचे धारा टाकायचे थोडीशी. 1-2 चमचे तूप टाकायचे. मग ते परतायचे काजूचे थोडे असे बारीक धोबड वाटून घेतल्याच्यानंतर थोडे काजू असे परतायचे. आता काजू परतून घेतले. तीळ काजू तुपामध्ये परतून घेतलेलं आहे असं. आता टाकू आपण थोडंसं तुपाची धार टाकू. हे टाकले. आता बदाम पण असे ठेसून घेतलेत. मोठाड ठेसून घेतले. तर तुपाची धार टाकून आपलं भाजून घेऊया. छान लागते भाजून घेतल्याच्या नंतर. टेस्ट पण वेगळीच लागते करंजाला. पहिलं काय नव्हतं पण आता वरचेवर निघाले काय एकमेकीचं बघून आपलं नवीन पद्धत आपलं काढायची कशी. तर नाही तर पहिलं आमच्या लहानपणी तर आमच्या आई तर कच्चंच खोबरं टाकायची. कुठं तेवढं भेटायचं तरी तू पण काय पण आता करायचं. पण तरी पण पहिल्या लहानपणी आमच्या आई ती करायची म्हणजे तर चांगलं लागायचं. चव पण भारीच लागायची. आता किती बी टाका तुम्ही. तूप टाका, काजू बदाम टाका. पहिल्याच्या ना आताच्या चवीला फरकच आहे. दिवाळी आली की आम्ही तर लहानपणी किती वेळ आम्हाला गुलास यायचा. दिवाळी आली म्हणलं की पहाटे उठून सडा ते टाकायचे. गवळणी काढायच्या पुरीने मस्तपैकी असे रांगोळी सडा सारून करायचं. आणि मग आमच्या आई करायच्या अशा. मग भाकरं भाजायच्या. काय करायच्या. मग काय वाटण ते डाळी दळून आणायच्या. भाकरं भाजायचे. कितीतरी असा उल्हास यायचा आम्हाला लहानपणी. तर आता तर कोणताही सण आला तरी सण आल्याने वाटत नाही काय नाही. अशा छान असं सुंदर दिसायला भाकरू असं सुंदर झाला. असा काजू बदाम आणि तीळ पण असे 2-3 वस्तू भाजल्या तुपामध्ये चांगल्या त्याच्यामध्ये टाकून दिल्या आपलं.
थोडंसं तूप करून आपलं आणखीन आता हे खोबरं, तर खोबरं पण आपण तेलामध्ये परतून घेऊया. जरा खरपूस चांगलं परतून घ्यायचं आपलं असं खोबरं, का तर कुमट लागत नाही काय नाही. आपलं छान घवाळ 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 असं परतायचं खोबरं. खोबऱ्याचं पण असा वास सुंदर, जसं जसं भाजल खीस खोबऱ्याचा तसं तसं असा सुंदर वास येतो खोबऱ्याचा पण भाजताना. छानपैकी असं भाजत राहायचं, हलवत राहायचं खरपूस. आता बाकर भाजल्या की थोडं पीठ तिंबायचं, मोहन टाकायचं थोडं तुपाचे, आणि पीठ तिंबून घ्यायचं आपलं करंज्यासाठी. करंज्याला बराच वेळ लागत. हे आमची पूजा बाया आता साखर वाटायला लागल्यात, दे म्हणलं तर साखर वाटून. काय असं छान भाजलं बघा, घवाळ 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 भाजलं असं खोबरं, आणि वास पण छान सुटला. विलायची साखरचं टाकल्यानंतर साखर टाकूया, आणखी साखर विलायची. हे झालं आपला बाकर तयार झाला. आता हे खोबरंचं खीस पण आता मध्ये सोडूया आपण. एकजीव आता सगळं मिश्रण करून एकजीव करून घ्यावा आपलं. छान असं झालं असं साठा. सुंदर झालं. असं जरी तुम्ही बाकरी जरी उरला बाकूर तरी एखाद्या वेळेस डब्यात ठेवू शकता. कधी जर लेकराला तुम्हाला खाऊ वाटलं 4-8 दिवसांनी त्याचा शिरा बी करून खाऊ शकता तुम्ही. आता हे आमच्या सासूबाई लय कामाच्या आहेत, बसल्या बसल्या आपलं द्यायल्यात मला लाट्या करून. म्हातारा माणूस आपलं असं का नाही काय का थोडं तरी कामाला येतेच. चांगल्या लाट्या करायला दमा आणि उगं एकसारख्या नाजूक लाट्या करायला आता, गोल गरगरीत करायला आता. आम्ही सासूना बसलो आपला करंजा करीत, तर आमची पूजा गेल्या तर आपलं शॉपिंगला आता मंडीत आनंदनगरी बघायला. पिहू, पूजा, बघा अशा करंजा करायला तर आपलं मस्त. आम्ही दोघी जणी सासू ना काल केल्या चकल्या. आम्ही दोघी सासू सुना ना, माझ्या सुनानं मी. आज आम्ही दोघी सासू सुना काढल्यात करंजा, आमची सासून मी. आणि काल केल्या सुनानं सासूनं, म्हणजे काल केल्या सुनानं सासूनं, आज आमच्या सासूनं मी. बारी बारीनं आपलं काम करायचं. बघा कशा सुंदर गेल्यात आल्यात. आता पूजा आता मग कर बाई म्हणलं तेवढ्या तरी करंज्यात तळ. भाजून घेतल्यात, बारीक गॅस केलाय आपला. जास्त गॅस बी फास्ट केला नाही. जास्त गॅस फास्ट केला तर करंज्या करपत्यात, अजून थोड्याशा कच्च्या राहतात लाटी. म्हणून आता मीडियम गॅसवर करंज्या तळायच्या आपल्या. मस्त छान लागतात आपल्या खारीवाणी. आमचा बाकर पण छान झालता असा. ताईचा बी फोन, कोणाचा फोन आलता का? ताईचा फोन आला, भैया तिकडे बोलायला.
अशा करंज्या केल्यात अशा मस्त गव्हाळ गव्हाळ आपल्या लई कच्च्या बी नाही आणि लई खरपूस बी नाहीत मिडियम अशा करंज्या मस्त तळल्यात आपल्या मध्यम आकाराच्या छान झाल्यात करंज्या लावले करंजा खायला 11 वाजले बाई त्या दिवशी जी 7ला बसला होती 11 वाजेपर्यंत करंजाच करीत बसला तीन घंटे लागले करंजा करायला चला सगळं काम आवरतं पण करंजाला लईच वेळ लागत लाट्या करा छोट्या छोट्या चिमण्यावर आपलं बारीक नाजूक आकाराच्या आपल्या करायच्या मध्ये भरायचं काय काय करंजा तर अशा फुटून त्याची पण काळजी घ्यावी लागते करंजाच्या असं म्हणजे दाबवून तोंड बसवावं लागते चिटकावून स्वयंपाक झालेला आहे पण आता करंजा झाल्याशिवाय आता उरकायचं वरण केलेलं होतं भात केलं ते लवकर स्वयंपाक आवरून घेतले आता का तर करंजाला वेळ लागणार आहे म्हणून आणि त्याच्यात पाण्याची बी काही पाणी सुटलेलं होतं पाणी भरलं आधी पुन्हा पीठ तिमलं करंजा करायला बसलो होतो बराच वेळ लागत दमा आणि करंजाचं राहते पूजाने करंज्या तळल्या मागच्या करंज्या पूजेने तळल्या तर छान आल्या लाल जरत असल्या मस्त आल्यात अशा पूजेच्या पण करंज्या